25 वर्षांची नेहा होते कामासाठी तयार। तिच्याजवळ आहे एक फोन आणि फोन नंबरची लांबलचक मोठी यादी। हॅलो 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 मॅम हॅलो नमस्कार, मी नेहा बोलते। हे काम जरा कॉल सेंटर सारखं आहे, पण इथे नेहा कुठल्याही वस्तूची मार्केटिंग करत नाहीये। ती कुठल्या तरी वेगळ्याच कारणासाठी लोकांना फोन करतेय। सर, आज संध्याकाळी सोयाबीनची डिजिटल शेतीशाळा आयोजित केलेली आहे। शेतीशाळा का आज संध्याकाळी? हां, यावेळेला नक्की करा 7:30ला। हो, सर्वांना कॉल करून कळवतो मॅडम 7:30ला जॉईन व्हायसाठी। हो मॅडम। हां, अटेंड केलं की मला उद्या फोन करा की केली आहे म्हणून, मी विचारेन तुम्हाला प्रश्न। ठीक आहे मॅडम, सगळ्यांना कॉल करून सांग। बरं बरं ठीक आहे, धन्यवाद। नेहाने फोन करून सांगितलं म्हणून सर्व शेतकरी संध्याकाळी बरोबर 7:30 वाजता शेतीशाळेसाठी हजर झालेत। गमतीशीर गोष्ट ही आहे की नेहाचा फार्मर कपशी तसा थेट संबंध नाहीये। फार्मर कपमध्ये माझं गाव नाही आहे, मी कोणत्याही गटाचे शेतकरी गटातली सदस्य नाही आहे, पण माझ्या घरी शेती आहे ना, मी एक शेतकऱ्यांची मुलगी आहे ना, त्यासाठी मला असं वाटलं की त्यांना जेव्हा आपण शेतीशाळा राहते तेव्हा ते शेतात काम वगैरे करत असेल, त्यांना लक्षात नसेल राहत, म्हणून मी काय केलं, त्यांना फोन करणं चालू केले गटांच्या शेतकऱ्यांना। जेव्हा नेहा मॅडमचा कॉल येतो तेव्हा असा आपलं कोणतरी आपल्या कामाचं सांगत आहे, आपल्या कामाबद्दल सांगत आहे, असं वाटत नाही की वा त्रास देत आहे, असं कोणतरी आपली काळजी घेत आहे, आपल्याला जुळासाठी सांगत आहे असं वाटते। तसे शेतकऱ्याला कोणी आठवण करत नाही, पण नेहा मॅम आम्हाला शनिवारी दर रविवारी फोन करते आठवणीने। आता आम्हाला तर आनंदाचीच बाब आहे, कारण आम्ही तर कामातच राहतो। त्याने जर आम्हाला फोन केला तर आम्हाला आठवण म्हणून येते बा का कोणीतरी आम्हाला फोन करते बा, आणि आम्हाला शेतीशाळेला जॉईन व्हायचं राहते, यासाठी आम्ही जॉईन होतो। नेहा आपल्या शिक्षणाचा उपयोग कुठल्या तरी अर्थपूर्ण कामासाठी करू इच्छिते। मी एक व्हॉलेंटियर आहे। मला असं वाटते की माझ्या शिक्षणाचा, माझ्या बोलण्याचा, माझं जे स्किल आहे ते इतरांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांना मी उत्स्फूर्त करू शकली पाहिजे, म्हणून माझं हे काम नेहमी चालू राहणार। या कार्यामागची नेहाची भावना अगदी निस्वार्थी आहे। मला असं वाटत नाही की मला या सर्व कामांमधून माझा वेळ वाया जातो, की मला मोबदला मिळालाच पाहिजे, म्हणजे दिवसातले 2-3 तासच द्यायचे आहे ना, मग काय झालं, आपण दुसऱ्यांसाठी काहीतरी गोष्ट करत आहे याचा आनंद भरपूर असतो।